नमस्कार, लोकल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण घरी आलो आहोत ज्यांच्या घरी राहुल गांधी आले होते. राहुल गांधीचा आज कोल्हापूर दौरा होता. या दरम्यानच अचानकच त्यांनी एक नियोजित दौरा रद्द असा पुढे ढकलून ते एका कार्यकर्त्याच्या घरी आले होते. आपण आता उंजगाव इथं आहोत. या संदे कुटुंबियांच्या सोबत आहोत ज्यांच्या घरी आता राहुल गांधींनी जवळपास 1 ते 1.5 तास त्यांच्यासोबत बातचीत केली, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या, त्यांचे काही प्रश्न असतील ते सगळे जाणून घेतले. आणि विशेष म्हणजे त्यांच्या घरी स्वतः स्वयंपाक करून त्यांनी 2 प्रकारच्या भाज्या बनवलेल्या आहेत. आपण आता संदे कुटुंबियासमोर आहोत. आपण त्यांच्यासोबतच आपण थोडीफार चर्चा करूयात, नेमकं काय आहे प्रकरण. तर नमस्कार. आपलं नाव कसं? माझं नाव अजय कुमार तुकाराम सनदे. राहुल गांधी आता तुमच्या घरी आले होते, काय नेमकं झालं होतं? राहुल गांधी म्हणजे येणार आहेत, आमच्या घरी येणार आहेत हे आम्हाला म्हणजे कल्पना पण नव्हती आणि येतील असं आम्ही कधीच असं म्हणजे स्वप्नात सुद्धा पाहिलेलं. पण त्यांनी अचानक येऊन आम्हाला म्हणजे एक प्रकारचा धक्का दिला, सुखद धक्का दिला. बरोबर. काय नेमकं दरम्यान नेमकं काय काय घडलं होतं राहुल गांधी ज्या वेळेला राहुल गांधी साहेब आले त्यावेळेला आम्ही घरी इथं पोहे केलेले होते. आम्ही, माझी पत्नी आणि एक मुलगा पोहे खाईत बसलेलो. किती वाजता तरी 9च्या दरम्यान, 9, 9:30च्या दरम्यान, 9:30-10च्या दरम्यान. पुढे नंतर मग काय? त्याच्यानंतर पोहे खाईत बसल्यानंतर साहेब आल्यानंतर मुलगा बाहेर, गाड्या वाजायला लागल्या सायरनच्या गाड्या वाजल्यानंतर आमच्या दारात येऊन थांबल्यानंतर मुलगा म्हणजे 1 नंबरचा मुलगा माझा बाहेर गेला बघण्यासाठी. त्याच्या पाठोपाठ साहेब पण आले. साहेब आल्यानंतर मी लगेच उठून, साहेब आल्यानंतर साहेब बसलेत. त्याच्यानंतर मुलगा पुढे आला. मग मी पाण्याचा तांब्या वगैरे घेऊन, गलास घेऊन त्यांना साहेबांना दिला. साहेब येऊन बसल्यानंतर ठीक आहे म्हणलेत. नाव वगैरे विचारलं, माझं नाव विचारलं, व्यवसाय काय करताय विचारलं. ठीक आहे म्हणलेत. मग त्याच्यानंतर लगेच माझ्या मिसेसनी चहा वगैरे घेतला करायला तयार. म्हणजे काय त्यांच्या मनात आलं काय माहिती, चहा खूप छान झालाय म्हणले, छान झालाय आणि मी इथंच आता जेवण करून जाणार आहे म्हटलं. त्यांचे काय मनात त्यांच्या मला माहित नाही, मी इथं जेवण वगैरे करून जाणार आहे म्हटलं. मग झालं जेवण करून म्हटल्यानंतर उठले तिथून आणि सरळ फ्रीजकडे गेलेत. फ्रीजमध्ये आम्ही काल परवा बाजार मार्केटमधून भाजी वगैरे आणून ठेवलेलेच होते 2-3 दिवस अगोदर. ते फ्रीजमध्ये गेलेत. 1-3 भाज्या त्यांनी चॉईस केल्या. हरभऱ्याची भाजी, वांग भाजी, अधिक तुमचे कांदा पात, असे 3 भाज्या त्यांनी चॉईस केल्या. चॉईस केल्यानंतर ते स्वतः बोलले मी कांद्याची भाजी करतो म्हणजे, आणि ते हिंदीमध्ये बोलत होते. आणि ते म्हटले हिंदीमध्येच बोलले ते, वहिनी तुम्ही भाज्या करा आणि मी ती भाजी करतो. मग स्वतः तिने चिरून वगैरे असं बारीक, म्हणजे आपल्यानं तेल वगैरे न वापरता जास्त सूचना केली त्यांना, तेल वगैरे जास्त काय वापरणं, आपल्या मॅडम साहेब म्हणजे हे करा म्हणून सांगितलं जाईल. मग ठीक आहे म्हणलेत. मग हे माझ्या मिसेसने अधिक त्या साहेबांनी म्हणजे राहुल गांधी साहेबांनी दोघांनी स्वयंपाक बनवायला चालू केलं. यांनी पण म्हणजे लगेच भाजी वगैरे झाल्यानंतर भाकऱ्या पण केल्या लगेच. आणि भाकऱ्या झाल्यानंतर लगेच साहेबांनी आणि आम्ही 4 जण असं 4-5 जण आम्ही एकत्रित बसून त्यांनी आम्हाला जेव्हा वाढलं, आम्ही त्यांना वाढलं, आम्हाला विचारलं मी केलेली भाजी कशी झाली. आपल्यासोबत ज्यांच्या सोबत राहुल गांधींनी स्वयंपाक केला, या प्रकारच्या ज्या भाज्या बनवल्या त्याही आहेत. वहिनी, काय नेमकं सांगाल? राहुल गांधींच्या सोबत तुम्ही एकत्र एक स्वयंपाक केलाय, काय नेमकं सांगाल? काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, असं म्हणजे घरच्याने वाटलं, म्हणजे छान वाटलं. जास्त की घाबरण्यासारखं काय नाही, खूप आनंदाची गोष्ट होती ती. म्हणजे स्वतः साहेब येऊन असं बनवून देणे, त्याने स्वतःहून बोलणे, हे माझं तर भाग्य आहे. तरी एक राहुल गांधींसारखे एक मोठे नेते आपल्या घरी त्यांनी आले, स्वतः त्यांनी स्वयंपाक केला, एकत्र तुम्ही जेवला, काय म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय याचं? ती म्हणजे आयुष्यभर राहील आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत. तरी किती वेळ तरी स्वयंपाक तुम्ही करत होता? काय स्वयंपाक करताना आम्हाला फक्त अर्धा तास लागला. खरं वेळ कसं गेला ते समजलं नाही. बरोबर. तुम्ही नेमकं काय काय केलं त्यात? मी फक्त भाजी वांग्याची आणि हरभऱ्याची केली आणि भाकरी. त्यांनी
कांद्यापात केला. आपल्यासोबत त्यांचा मुलगाही आहे. आपण त्यांच्याशी पण जरासं बोलूया. काय वाटतं नेमकं? तुझं मित्राचं नाव कसं? आदित्य. आदित्य. काय वाटतं? काय आम्हाला पण माहित नव्हतं एवढं येणार ते. काय हे नव्हतं. अचानक एकदम धक्का बसला ते आल्यानं. म्हणजे काही कल्पना नव्हती आधी. तरी राहुल गांधी सोबत असताना तरी किती जण तुम्ही असं एकत्र होता आणि तुम्ही भाजी वगैरे बनवताना नेमकं काय काय? आम्ही साईडलाच उभारलेलो, घरातली फॅमिली फक्त होतो. आपल्यासोबत अभिषेक पण आहे. एकंदरीत काय वाटतं तुला? एकंदरीत आता हे राहुल गांधी आले, तुमच्या घरी आले आणि एक प्रकारची भाजी बनवली, काय नेमकं वाटतं? मुळात प्राऊड फील होतोय की राहुल गांधी काय त्यांच्या डोक्यात आले काही कल्पना नाही की अचानकच आले आणि आमच्या इथं मुळात कधी 10-15 मिनिटाच्या पुढं न थांबणारा माणूस आमच्या इथं तास ते 1.5 तास घालवला त्यांनी विथ फॅमिली. मनाला हे वाटतंय, आनंद वाटतोय. काय विचार आता नेमका, म्हणजे आधी नेमका तुला म्हणजे राहुल गांधींबाबत नेमका काय विचार होता आणि आता नेमका तुला काय वाटतंय? पहिला पण प्राऊड फील होत होतं, पण कसं आहे पॉलिटिक्सच्या ह्याच्यात म्हणजे सर्वसामान्यच आपण आहे आणि तो काय लेवलचा माणूस आहे हे फिलिंग होतं. पण आता स्वतः मी सुद्धा असं लोकांच्या प्रतिक्रिया अशा यायला लागल्यात की मी VIP झाल्यासारखं मला वाटतं. ज्यावेळी राहुल गांधी आले होते त्यावेळी त्यांचे काही मित्र, त्यांच्या काही कुटुंबियासोबत तेही हजर होते. आपण त्यांच्याशी पण बातचीत करूयात. नेमकं काय वाटतंय आपल्याला? आपलं नाव कसं? नमस्कार, मी सतीश भोसले या उंचगावचा रहिवासी असून याच समाजातील एक नागरिक. मला सांगायला अभिमान वाटतो, स्मरणीय क्षण जो आमच्यासाठी, आमच्या समस्त दलित समाजासाठी आणि आमच्या तमाम उंचगाववासियांसाठी हा आनंदाचा क्षण आम्ही आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. आणि या क्षणाला आणि या परिवारातील व्यक्ती आमच्या समाजामध्ये येते आणि अचानक येऊन अगदी साध्या घरात सुद्धा राहून स्वतः अगदी त्यांचं आम्ही जवळून त्यांना पाहिलं. कदाचित आपण आपल्या बायकोसोबत सुद्धा कधी जेवण करायला तयार होत नाही, परंतु एवढा मोठा देशाचं नेतृत्व करणारा माणूस सर्वसामान्य दलित कुटुंबात येऊन स्वतः किचनमध्ये जाऊन म्हणतो की मला सुद्धा भाजी करायची आहे. यासारखा आनंदाचा क्षण आमच्या समाजासाठी आनंदाचा आणि सुवर्ण क्षण म्हणायला तो सोनं सुद्धा कमीच पडेल. तरी एकंदरीत म्हणजे राहुल गांधी इथं आलेले आहेत, एकंदरीत त्यांच्या माध्यमातून नेमका काय संदेश समाजाला दिला गेला असं वाटतंय मला? खरं तर आज आपल्या समाजामध्ये आजही किंवा आडनावावरून सुद्धा लोक अगदी एका ताटात जेवणारी माणसं सुद्धा आमच्या जातीचं आहे म्हटल्यानंतर त्याच्या बोलण्याची, त्याच्या वागण्याची लगेच पद्धत बदलते. परंतु आज त्यांनाही फार मोठी चपराक आहे, कारण एवढा मोठा देशाचा नेता जर आमच्यासारख्या गरिबांच्या घरात जर येऊन जेवण करून आम्हाला जीव घालत असेल तर त्यांनी तो विचार करण्याची वेळ आहे. तुम्ही आता जसं पाहिलं की राहुल गांधींनी या माध्यमातून एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता. अगदीच या सनदी कुटुंबियालाही एक अभिमानास्पद एक विचार मिळावा या हेतून या सनदी कुटुंबालाही मिळालेला आहे. लोकल 18साठी मी निरंजन, कोल्हापूर.